चला मॅन ऑफ द मॅच देऊया. सूरज भस्कर आलेले आहेत. टॉस झालाय, मॅच रेडी आहे. मॅन ऑफ द मॅच कोणाच्या हस्ते द्यायचं तेही एकदाच कळवा आणि तेही देऊन ठेवूया. सर बॅट्समन सुद्धा पाठवा. चला बॅट्समन पाठवा. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असणार आहे. एक सेमीफायनल झाली, आणखी एक सेमीफायनल बाकी आहे. तर तिडे मंडणगड तहसील दार आहेत. मंडलगडचे सन्मान्य सुशीलजी खिल्लारे साहेब आणि त्यांच्या सोबत जयंतजी खैरे साहेब आलेले आहेत आणि आमच्या संदेश कोंडेकर यांचे मित्रपरिवार आहेत. साहेब आपला विशेष सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने आपण इतक्या लांबून आलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलीत. सुशीलजी खिल्लारे आणि जयंतजी मोरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला मराठा वॉरियर्स आपला एक खेळाडू येऊ द्या. सेमीफायनलचा जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो संजयजी गुलंबे साहेब, शैलेशजी खांडसकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान द्यायचा आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित शिवाजी घाग आणि शरदजी भद्रिके आणि संतोषजी पवार यांना देखील विनंती करतो की आपण मान्यवरांनी व्यासपीठावर यायचे. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. निजामपूर प्रीमियर लीग मध्ये आहोत आणि दुसऱ्या सेमीफायनलच्या दिशेने आपण मार्गस्थ सुद्धा होत आहोत. सर्वांना शुभेच्छा असतील आणि हो दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा असतील. एसपी फायटर आणि आपण पाहतोय सूरज भस्कर आलाय बघा, तिथेच उभा आहे. चला 12वा खेळाडू या आलेत का? राहुल आणि आपण पाहतोय संतोष दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय भैरवनाथ क्रीडा नगरी. आज मात्र प्रेक्षक आणि क्रीडा नगरी फुललेली आहे. पहिला चेंडू राहुल यांच्यासाठी. राहुल बक्कम ज्याप्रमाणे त्यांचा तिकडे स्पेशलायझेशन आहे ऑफ रिजन मध्ये, तिकडे कव्हरच्या दिशेने खेळलाय. 4 सुद्धा आल्या आणि चौकार सुद्धा आला. या ठिकाणी सन्मानित करण्यात येते संजयजी गुलंबे साहेब, तसेच शरदजी भद्रिके, शिवाजी घाग, शैलेशजी खांडसकर आणि संतोषजी पवार यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येते. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. NPLच्या 4थ्या पर्वाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. सेमीफायनल नंबर 2. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, थोडेसे मागे गेले, मिड विकेटच्या दिशेने खेळले. या बॉलला 1 धाव घेतली जाईल. दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. कितीही संकट आली तरी देखील मात्र आपली NPL कमिटी खंबीर राहून मात्र या स्पर्धेला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. आणि आता राहुल दळवी यांच्याकडून रुपेश पवार यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. संतोष या वेळेला रिवर्सचा फटका खेळलाय. फटका चांगला आहे, दूरवर निघालाय बॉल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. राहुल बक्कम ज्यांनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. जोडीला संतोष काशीदा आहे. तर राहुल
रुपेश बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहे. चौकार चौकार त्यानंतर 2-2 अशी धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 12. 12 धावा धावफलकावर. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये कोण जाणार या स्पर्धेच्या फायनलला. या अगोदरच रुद्रांश इलेव्हन संघाने चांगली कामगिरी केली. यावेळेला जागा बनवली. बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय अतिशय वेगामध्ये. बॉल सीमा रेषेच्या पार. 4 चौकार. SV फायटर संतोषजी पोळेकर साहेबांची टीम आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रकाशजी जंगम साहेबांची ही टीम आहे. अखू टप्प्याचा बॉल त्याचा केलाय पुल. पुल झालाय सक्सेसफुल आणि बॉल सीमारेषा पार. 4. मराठा वॉरियर्स सुशील कदम साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते संतोषजी पोळेकर साहेब आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रकाशजी जंगम साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बागाड. दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर युवा सेना संपर्क प्रमुख संचालक सई एंटरप्राइजेस परत विनायक एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड भूषण आणि समाजभूषण पुरस्कार प्राप्त असणारे मात्र सुशील कदम साहेब यांची टीम पाहायला मिळते. मजा येणार आहे या मॅच मध्ये कारण पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. हो काय धावसंख्या बनवली आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही टीम अपराजित असतील. आपापल्या गटातल्या टॉपर आहेत. म्हणजे सगळ्या गटात बऱ्यापैकी असं झालंय की एका टीमने 3 मॅच जिंकून मात्र पुढे जाताना पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे या बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये मजा येणार आहे. ओम पवार यांना मात्र आमंत्रित करण्यात आलंय. ओम पवार मला आठवतंय A1 ट्रॉफीमध्ये अगदी फरदीन यांच्या विरुद्ध सुद्धा चांगली कामगिरी केली होती. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने सुरुवात चांगली केली आहे. युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून ओम यांची ओळख आहे आणि आज ओम यांना सिद्ध करायचं आहे. पहा तुमचा संघ ज्यावेळेला अडचणीत असतो ना आणि त्यावेळेला तुम्ही कामगिरी करता तुमच्या कामगिरीचं कौतुक होतं. तर आता ती वेळ आहे ज्यावेळेला तुम्हाला कमबॅक करायचं आहे कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत. SV फायटर आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर. जिंकणार कोण आणि फायनलला कोण जाणार आणि फायनल सम्राट कोण होणार याची चर्चा आहे सर्व दूरपर्यंत. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर परंतु पंच राजेश तळाशिलकर सर आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 वर जाईल ही धावसंख्या. यानंतर फायनल मॅच असणार आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी कारण पाऊस सातत्याने येतोय परंतु आम्ही पुन्हा एकदा नव्याने ही स्पर्धा खेळण्याच्या दिशेने जातो कारण त्याच्या मागे आयोजकांची मेहनत आहे. हो 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 चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळाला. प्रॉपर लेंथवरचा बॉल. थोडंसं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते संतोष परंतु नाही यशस्वी झाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मग आमच्या आयोजन कमिटीतील सर्वच सदस्यांचं विशेष कौतुक करावं लागेल आणि आज ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे येताना पाहायला मिळेल. विभागातील किंवा या भागातील खेळाडूंच्या विकासाचं काम मात्र आपण सगळ्यांनीच हाती घेतलंय. यावेळेला उसळी होती. बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत. तिकडे फिल्डर येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जातात. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा संपूर्ण परिसर मात्र लक्ष वेधून घेतो ज्यावेळेला क्रिकेट येतं. क्रिकेट हा महत्त्वाचा दुवा आहे. क्रिकेटने तुम्हाला जोडलंय एकत्र आणलंय. 22 धावा धावफलकावर. जर क्रिकेटच नसतं तर तुम्ही आज इकडे नसता. क्रिकेट आहे म्हणून आपण सगळे इकडे एकत्र आहोत. एकमेकांची एक आदराची भावना देखील निर्माण झाली आहे. याच क्रिकेटच्या खेळाने गावासाठीचं क्रिकेट आपण खेळलंय आणि आज NPL मध्ये क्रिकेट खेळताय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु ओम 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 पवार चांगला बॉल टाकलाय. पवार पॉवर दाखवतायत आपली गोलंदाजीतील. यस नितीन पवार साहेबांचे चिरंजीव आहेत. युवा गोलंदाज आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या कार्या परंतु त्यानंतर ओमने कमबॅक केलंय. त्यांचा प्रयत्न हाच आहे की कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल करायचा आहे. राहुल एका बाजूला पाहायला मिळतील.
पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय परंतु हातात जाईल. पवार पॉवर ओमची पाहायला मिळते. विकेटचं पतन. फलक जर पाहिला तर या ठिकाणी कंट्रोल केलाय ओम पवार यांनी. 22 धावा धावफलकावर चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी आयोजकांचा आभारी असेल या स्पर्धेचा. माझ्यामध्ये NPLचा तर पहिल्यांदाच घटक ठरतोय आणि आज तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळते. मग या अगोदर A1 ट्रॉफीमध्ये देखील या विभागात येण्याचा योग सातत्याने आला. महेश कोंडेकर साहेबांनी देखील आमंत्रित केलं. NPLमध्ये येताना पाहायला मिळालं. T20ची स्पर्धेमध्ये यायची संधी मिळाली. सुरतला सुद्धा आमचे RK देखील संधी देताना पाहायला मिळाले. आंतरगावच्या स्पर्धेमध्ये देखील गेल्या वर्षी यायला मिळालं आणि आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून, या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. एवढं सुंदर मैदान. आज अखंड महाराष्ट्रात चर्चा हीच आहे, हे मैदान आहे कुठे. ज्यावेळेला स्टेटसला ज्यावेळेला मैदान पाहायला मिळतं ना, त्यावेळेला सगळेच म्हणतात हे मैदान आहे तरी कुठे. सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीची धर्मशाला म्हणून देखील ओळख आहे. ओहो, हा ई बॉल ऑप्टमच्या बाहेर. टप्पा चांगला आहे ओम यांचा आणि या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे. मी तर म्हणेल त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन दिलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या जमवली खरी, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ओम म्हणतायत मी आहे ना, आणि त्यांनी केलं कमबॅक. कधी इकडे तर कधी तिकडे असं जर क्रिकेट गेलं ना, पाहायला मजा येते वगैरे सर, आणि ते पाहायला मिळत आहे. पहिली ओव्हर या ठिकाणी मराठा वॉरियर्स या टीमच्या बाजूने गेली तर दुसरी ओव्हर SP फायटरच्या बाजूने गेली आहे. आमचे समालोचक मित्र दीपेश माने देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. पाऊस येतोय, पाऊस जातोय, प्रेक्षक कुठेही जात नाहीये, ते इथेच आहेत आणि या मॅचला पाहत आहेत. कारण आजचा दिवस 1 वर्ष येणार नाहीये, पुढल्या दिवाळीची वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणूनच दिवाळी म्हटलं तर आमच्यासाठी क्रिकेट आहे. कोणी फटाके फोडतं, कोणी विविध प्रकारचे फराळ खातं, कोणी नवनवीन कपडे घेतं, तर आम्ही मैदानात जातो, क्रिकेट खेळतो, क्रिकेट पाहतो. ही आमची दिवाळी आहे. ही आमची दिवाळी क्रिकेटवाली, आणि क्रिकेटची दिवाळी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपेश माने इन ॲक्शन. शिरोली गावाचं नाव मात्र आपल्या पिताश्रींप्रमाणे यांनी देखील केलं. या वेळेला लांबून खेचलाय बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 23 वर जाते धावसंख्या. 5 षटकांची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. संदीपजी माने असतील, त्यांचे पिताश्री असतील, मोठा इतिहास त्यांनाही आहे, परंतु प्रत्येक जण एक वेगळी खासियत घेऊन आलाय. बॅटिंगसाठी अल्केश पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील अल्केश यांना सुद्धा. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे तिकडे. किंचित ओलसर मात्र आउटफील्ड मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अच्युत तोंडलेकर साहेब यांच्यावर जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. पाहूया काय होईल. संतोष काशीद. ओहो, कमी गतीने बॉलला फिरवलंय, बॉलला वळवलंय. बॉलचा अंदाज न घेता मात्र बॅट फिरवली खरी, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु दीपेश माने मास्टर माइंड आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि इकडे जर पाहिलं तर आता 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. काय कमबॅक केलंय या टीमने सुद्धा. SP फायटर. यावेळेला बैठक. वाह, कडक सिक्सर. जाऊन पोचलेले ती 30 वर. पहिल्या ओव्हरला 20 होत्या. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. पुन्हा संतोष काशीद यांनी एक मोठा फटका खेळलाय.
यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. दीपेश मानेंचा कॉल आहे, यस मी घेणार, आणि जशाच तसं प्रत्युत्तर, विकेट. आपण तिकडे या स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा, आपल्या विभागाची शान असणारी स्पर्धा, आपण सगळे आनंद घेऊयात. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरी मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 30 धावा धावफलकावर आहे. पाहूया काय होईल. नवीन बॅटर प्रथमेश दाखल होताना पाहिलं मिळतील मैदानाच्या दिशेने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. संतोष माघारी परतलेले आहेत, परंतु अल्केच्या जोडीला प्रथमेश आलेले आहेत. दीपेश माने मास्टर माइंड खेळाडू, ही स्पर्धा गाजवली आहे त्यांनी सुद्धा. समोर प्रथमेश आहेत. हो 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 हो, एक चांगला बॉल अँगल बनवत आतमध्ये आला, अपील केलं, पंचांनी फेटाळलं. चांगली गोलंदाजी. एक षटकार आला खरा, परंतु रन मात्र 8च आलेले आहेत. त्यामुळे 3 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे 30. डीजे या. महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची झुंज आहे. या अगोदर ऑलरेडी रुद्रांश 11ने फायनल गाठली आहे. सागर खानविलकर आणि कंपनी, त्यांच्या विरोधात कोण खेळणार ते ठरवणारी मॅच. मराठा वॉरियर्स एका बाजूला, एसपी फायटर एका बाजूला. या वेळेला उसळता बॉल कव्हर्सला खेळलाय, चुकीचा बॉल, चुकीचा फटका, आणि इकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. विकेट महत्वाचीच होती. अल्केश आउट. चॉईस खेळाडू जो मिळालाय, आयकॉन खेळाडू जो तालुक्यातील आहेत, तिथे त्यांनाही समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न. आणि माझं म्हणजे कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील एक ओपन आयकॉन सुद्धा समाविष्ट होऊ शकतो या स्पर्धेमध्ये. हा चला, प्रेक्षकांनी जे आहे पाठी बाहेर बसायचंय. भगव्या रंगाचा जो कपडा आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला बसायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. वीरेन पोळेकर. या वेळेला पुन्हा बॉल आपटला खरा, परंतु आता व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. 31 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट तर आली आहे आणि धावसंख्या 31 झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि जोडीला प्रथमेश. सूरज तांबे आणि जोडीला प्रथमेश पाहायला मिळत आहेत. या वेळेला फटका खेळलाय, चांगला पुल केलाय आणि त्याला सक्सेसफुल सुद्धा केलाय. सिक्सर.
बरोबरीने म्हणजे प्रत्येक जण महत्त्वाचा घटक आहे. आपल्या विभागाची स्पर्धा आहे, आपण जायचं, सक्सेस करायची, यासाठी सगळे आलेले आहेत. ओ यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगले यष्टीरक्षण. चला प्रेक्षक जे आपण आहात सीमारेषेच्या जवळ 1 फूट मागे उभं राहायचे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या 1 फूट पाठीमागे या, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. चला सगळ्यांनी पाठीमागे या. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न, बॉलचा अंदाज घेतला आणि तिकडे एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, एकच. या ठिकाणी मराठी उद्योजक रविदादा गुळंबे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक जण महत्वाचा आहे. प्रत्येकाने सहकार्य केले या स्पर्धेसाठी आणि म्हणूनच यशस्वी होते ही स्पर्धा. चौथं पर्व ज्याचा अख्ख्या विभागाला आहे गर्व, अशी NPL आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. म्हणून सर आपलंही भाग्य या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यावेळेला थोडेसे शफल झाले. बॉलला मात्र या ठिकाणी खेळल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे फिल्डर येत आहेत. अतिशय जलद गतीने 1 रन मिळणार आहे. पहा मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. पहिल्या डावात पहिल्या ओव्हरला 20 रन आणि आता धावसंख्या जर पाहिली तर चौथी ओव्हर सुरू असताना झाली आहे 39. हे तर क्रिकेट आहे आणि 50-60ची मॅच चांगली होणार आहे, कारण सेमीफायनल पर्यंत दोन्ही टीम टॉपरच आहेत. म्हणजे या ठिकाणी भागाड गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोषजी शिर्के उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय षटकारासाठी. 6. सूरज यांच्या प्रत्येक षटकारासाठी केदार पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे 45. पाहूया काय होणार. शेवटचा टप्पा आहे या स्पर्धेचा. प्रेक्षकांनी मात्र आता गर्दी केली आहे. आज मात्र ही स्पर्धा गाजवायची. वर्षभर वाट पाहिली जाते या स्पर्धेची. वर्ल्ड कप जसा 4 वर्षांनी येतो ना, माझ्या मते तशीच ही 4 वर्षांनी स्पर्धा आली आहे आणि तेवढीच उत्कंठ आहे. जिग्नेश आलेले आहेत. पाहूया शेवटची ओव्हर घेऊन जिग्नेश येतील. 45 रन झालेले आहेत. प्रथमेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मराठा वॉरियर्स या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे SP फायटर. SP फायटर जिंकणार की मराठा वॉरियर्स जिंकणार? सुशील कदम साहेबांची टीम जिंकणार की दुसऱ्या बाजूला संतोषजी पोळेकर? ओ समोर खेळलाय वेगवान फटका. तिकडे मात्र फिल्डर पोहोचतायत आणि त्याच जोडीला जर पाहिलं तर सरपंच प्रकाशजी जंगम साहेब सुद्धा आहेत. त्यामुळे बलाढ्य संघ मालकांमधील जे देखील या लढती आहेत आणि त्यांनाही वाटतं आपली टीम जिंकावी, आपल्या गावाचं नाव कुठेतरी व्हावं. लीगमध्ये हेच पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे संघ मालक लीग स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याशिवाय या स्पर्धा होऊच शकत नाहीत. ओ हो या वेळेला कमी गतीचा बॉल टाकला, चांगल्या टप्प्यावर टाकला आणि इकडे विकेट घेतली आहे. विकेट. नवीन बॅटर पहा. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 46 झालाय. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतं आहे. आमच्या बक्षीसदात्यांचं आगमन होतं आहे. आयोजकांची देखील लगबग या ठिकाणी सुरू आहे. आपण घेतलेली मेहनत आज रंगाला येताना पाहायला मिळते आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचाही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करूच, कारण आमचे सगळे कमिटी सदस्य तेवढेच महत्त्वाचे आहेत. जबत मॅचच्या दिशेने शेवटचा षटक आहे. बॅट फिरवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये अन जाधव आलेले आहेत. पुढे सरसावले. स्ट्रोक खेळलाय. फिल्डर आहेत कव्हर्सला. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय आणि तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 47 वर जाताना पाहायला मिळेल. अंतिम टप्पा. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर झाली 47. चांगली कामगिरी या ठिकाणी जिग्नेशने केली आहे.
जिग्नेश पटेलची आठवण झाली. 3 षटकारासाठी पुरस्कार आलाय, परंतु इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप, 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सगळ्या कमिटीचा आम्ही आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहते. पुन्हा नव्याने, नव्या जोशाने हे क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि इकडे जर पाहिलं तर मराठा वॉरियरला एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. चांगला बॉल, त्यावर चांगला फटका खेळलाय, 1 धाव मिळेल. शिवांशी ताई, दीपेश माणिक यांचं या ठिकाणी आगमन झाले. ताई, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगली गोष्ट आहे. पुढल्या वर्षी आपण एक कक्ष देखील करा आणि सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या कुटुंबासह या ठिकाणी येणं गरजेचं आहे. यावेळेला शेवटचा बॉल, त्याच्यावर हल्ला आणि बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. संदीपजी माने साहेब आणि सुबोधजी पवार साहेब यांचंही आगमन झालंय. आपल्यालाही विनंती, आपण मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला डाव संपलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली अब तक 56. विजयासाठी पाहिजे 57. अच्छा, 55 झालेत आणि 56 नवीन आहे. विशालजी जाधव साहेब आणि हर्षदजी दबडे साहेब, विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं आहे. आम्ही आभारी आहोत या कमिटीचे, ज्यामध्ये संस्थापक महेश कोंडेकर, अध्यक्ष राजेश कदम, प्रवक्ते नितीन पवार साहेब, बबन मोहिते सर खजिनदार, सुनीलजी तेलंगे साहेब कार्याध्यक्ष, सचिव हरीश पवार साहेब, त्याचबरोबर सदस्य संतोषजी पोळेकर, प्रकाशजी जंगम साहेब सदस्य, अमोलजी रणपिसे सदस्य, सागरजी खानविलकर सदस्य, राजू पार्टे साहेब खजिनदार, विलासजी अंबिके साहेब सदस्य, गणेशजी मानकर साहेब सदस्य, संतोषजी कुर्मे साहेब सहसचिव, संदेश कोंडेकर सोशल मीडिया सदस्य, मंगेश कडू सदस्य, संदीपजी पार्टे सदस्य, संदीपजी दबडे सदस्य, प्रवीणजी गोरे सदस्य, बाळकृष्ण रणपिसे आणि सोशल मीडिया तुषार बरेकर. या ठिकाणी खास मुंबईवरून संदेश कोंडेकर यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सुशीलजी खिल्लारे, जे मूळचे कोणतं गाव, तिडे मंडणगड या ठिकाणाहून उपस्थित राहिलेले आहेत. जयंतजी खैरे, तिडे मंडणगड या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेसाठी आगमन झालंय. आणि यस तहसील कार्यालयातील महत्त्वाचे अधिकारी आहेत सुशीलजी खिल्लारे साहेब आणि जयंतजी खैरे साहेब, या दोघांचाही आम्ही सन्मान करत आहोत. या विनंती असणार सुशीलजी खिल्लारे साहेब आणि जयंतजी खैरे साहेब, मी विनंती असणार आहे महेश कोंडेकर साहेबांना, आपण या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. आमचे सुनीलजी तेलंगे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुशीलजी खिल्लारे साहेब आणि जयंतजी खरे साहेब, आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून एवढ्या लांबवर आलात आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. क्रिकेटचा खेळ आहे ऋणानुबंध जोडण्याचा, माणसं जोडण्याचा, आणि आज जर पाहिलं तर आपलं या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवत आहे. 55 झाल्यात, 56 करायच्यात, 1 डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. मराठा वॉरियर्सने बॅटिंग केली, एसपी फायटर बाकी आहे. पाहूया काय होईल. सगळेजण, म्हणजे मी काही फक्त कमिटीच म्हणत नाही, या स्पर्धेशी जोडलेला प्रत्येक जण तेवढाच महत्वाचा आहे जो या स्पर्धेला यशस्वी करतोय. मॅजिक मुवमेंट यांचे आम्ही आभारी आहोत. आणि या स्पर्धेच्या रील्स देखील आपण रायगड टेनिस क्रिकेट रायगडवर पाहत आहेत, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, पाहूया काय होईल. 56 धाबांचा पाठलाग, एक महत्वाची स्पर्धा. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. काय होणार याची उत्कंठा मात्र या ठिकाणी आम्हाला सर्वांना लागलेली आहे.
अल्केश गोलंदाजीसाठी, बॅटिंगसाठी दीपेश माने आणि जोडीला नितेश कदम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 56चा पाठलाग करायचा आहे. जर तुम्ही इकडे 56 केल्या फायनलचं तिकीट आहे आणि तुम्हाला खेळायला मिळेल रुद्रांश 11 या संघाच्या बरोबरीने फायनल. पाहूया काय होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दीपेश माने साईदीप स्पोर्टचे सर्व आहेत, आमचे समालोचक मित्र आहेत. समोर अल्केश सारखे एक जबरदस्त खेळाडू. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात होते. या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे खेळाडू देखील राहिलेले आहेत अल्केश. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर माझ्यामध्ये मैदानावर तर गर्दी आहेच, परंतु कुटुंब घरी बसून सुद्धा आनंद घेत आहेत. कोणी मुंबईला, कोणी सुरतला, कोणी आपापल्या गावामध्ये. यावेळेला बॅकफुटला गेले, कलात्मक फटका खेळलाय, चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आणि अतिशय जलद गतीने या 2 धावा कंप्लीट देखील केलेल्या आहेत. क्रिकेट म्हणजे फक्त षटकार चौकार नाही, सिंगल, डबल, टिबल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना. बॉलर महत्त्वाचा आहे, बॅटर महत्त्वाचा आहे, फिल्डर महत्त्वाचा आहे, मालक महत्त्वाचा आहे, आयोजक महत्त्वाचे आहेत, अंपायर महत्त्वाचे आहेत, कॉमेंटेटर महत्त्वाचे आहेत, प्रेक्षक महत्त्वाचे आहेत. हे सगळं काही महत्त्वाचं आहे. बोला ना साहेब. आमचे ग्रामस्थ विजयजी पवार NPL लवर एक मोठे फॅन यांचे या ठिकाणी आगमन झालेले. हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. आमचे मित्र अगदी NPL आणि आमच्यावर आमच्या प्रेमापोटी नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात ते अहमदाबाद शहरामधील आमचे राहुल कालगुडे यांचं या ठिकाणी आगमन झालेले मी निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आणि इकडे बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. धावा 4. आणि समवेत आलेले चिराग पवार यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. वेलकम. आपण या ठिकाणी आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. राहुलजी, आपण त्या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं राहू द्या. एक अशी माफक वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आहेत त्यांच्याकडेच बॉल जाईल, रन नाही मिळणार आहे. महेश कोंडेकर साहेब पुढे असाल तर लवकरात लवकर आपण समालोचन कक्षाच्या समोर कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 4 बॉल डॉट देखील येताना पाहायला मिळाले. धावसंख्या झाली आहे 6 आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 50 करायचे. 56 करायचेत, 6 झालेत, 50 पाहिजेत. क्रिकेटच्या खेळाचे किती रंग आणि किती छटा मनोसर आपला पाहायला मिळतात. त्याच्यापैकी हा पहा, तुम्ही ग्रामीण क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, शहरी क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, वन डे क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, T20 क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, टेस्ट क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, रबर बॉल क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, 40+ क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, प्लास्टिक बॉल क्रिकेट पहा त्याच्यात सुद्धा आनंदच मिळतो. त्याच्यामुळे क्रिकेटचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मॅच मग कोणतीही असू देत, इंटरनॅशनल मॅच असल्यानंतर सुद्धा आपले भारतीय टीम जिंकावी म्हणून धाकधूक होते आणि ह्या क्रिकेटमध्ये सुद्धा आपली टीम जिंकावी म्हणून सुद्धा धाकधूकच होते. यावेळेला खेचलाय बॉल, थोडंसं लांबून खेचला, 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल सुद्धा दिला खरा आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट सुद्धा होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. नितेश कदम आणि दीपेश माणे ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
SP फायटर साठी फाईट करताना पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये फाईट कसली तर क्रिकेटच्या खेळाची आहे, बॅट आणि बॉलची फाईट आहे आणि आपल्याला ही फाईट आवडते, लहानपणापासून आवडत गेली आहे। किती मार खाल्ला तरी ही फाईट खेळण्यासाठी आपण गेलोच आहे। यावेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला होता, बॉल यष्टिरक्षकांचे म्हणजे संतोष काशीद यांचे एफर्ट्स होते खरे, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते। 9 धावांवर लक्ष मोठं होऊ लागलंय, म्हणजे दबाव हटवायचा असेल तर एखादा मोठा फटकाही मारावा लागणार आहे। परंतु पाहूयात, कालचा दिवस आठवतोय, शेवटची मॅच आठवते आणि 6 बॉलमध्ये 29चा सामनाही आठवतोय, मग साहिल खडतरची बॅटिंग आठवते, त्याच्यामुळे या मैदानात काही होऊ शकतं। 9 धावा धावफलकावर आहेत, 9 धावा धावफलकावर आहेत। दीपेश माने या स्पर्धेत हिरो राहिलेत आतापर्यंत। यावेळेला खेचलाय बॉल, परंतु तिकडे आहेत अल्केश, त्यांच्याच दिशेने बॉल, मोठी विकेट आली आहे। दीपेश माने आउट। प्रत्येकाच्या मनात सर एकच शंका होती की प्रेक्षक आहेत कुठं। आम्हाला माहिती होतं महत्त्वाचे सामने आणि प्रेक्षक यांचं एक वेगळं नातं आहे आणि आज आपण पाहतो या मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला प्रेक्षक दिसत आहेत, अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक पाहत आहेत। निजामपूर विभागामध्ये आताच आपण जाऊन आलो, त्या विभागामध्ये एकच चर्चा होती, चला NPL ची फायनल सुरू होईल, चला NPL ची फायनल सुरू होईल। हे प्रेम या विभागातील खेळाडूंचं प्रेक्षकांचं आमच्यावर आहे, या निजामपूर प्रीमियर लीग आहे, हे खूप महत्त्वाचं। प्रचंड गर्दी झाली आहे। रस्त्यावरच्या प्रेक्षकांना माझी पुन्हा एकदा विनंती असेल, आपण तिकडे उभे राहू नका, मैदानाच्या आजूबाजूला खूप सारी जागा आहे, तिकडे या प्लीज, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही। विकेट आली आहे महत्वाची, परंतु मॅच संपलेली नाहीये। 9 धावा धावफलकावर आहेत, नवीन बॅटर आलेत ओम पवार। यावेळेला ओमने पहिलाच बॉल उचललाय, परंतु हातात गेलाय आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळेल मराठा वॉरियर्सला यश मिळत आहे। चला, आपल्या खेळाडूंचं या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी या संघाचे सहमालक अच्युत तोंडलेकर यांच्याकडून या ठिकाणी हॅट्रिक साठी 2,500 रुपये म्हणजे 2500 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला सर मिळू शकतं। सहमालक आहेत ते सन्माननीय सुशीलजी कदम साहेब आणि अच्युत तोंडलेकर साहेब यांच्या हा मालकीचा संघ आणि एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडून या हॅट्रिक साठी रोख रक्कम 2500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। क्या बात आहे, प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत। पाहूया काय होईल, महत्वाची मॅच आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये, प्रयत्न करत राहा। एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय। शेवटच्या क्षणापर्यंत या क्रिकेटच्या खेळात कधीही काहीही होऊ शकतं। पाहूया, सन्माननीय मंगेशजी सावंत साहेब यांचं निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने मी सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी आलात, मी आपणास विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद सावंत साहेब। यावेळेला बिग हिट, लांब 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 जा, शोधून आणा बॉल, सिक्सर। मंगेश साहेब जर नितेश कदमने हा जर सामना जिंकून दिला तर या राहुल दाभेकर निवाचीवाडी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आमचा यश खामकर लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे पारितोषिक या ठिकाणी वाढलेले आहेत।
चला 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 56चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी रुपेश पवार एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नितेश कदम. 39 पाहिजे, 3 ओव्हरमध्ये 39 पाहिजे. सामना संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागतील. स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाहीये आणि आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. दोन्ही टीमला एका बाजूला संतोष काशीद यांनी देखील या टीमला चांगल्यापैकी पद्धतीने बांधलंय. संघ मालक यांचंही मात्र प्रमुख योगदान लाभलंय. एका बाजूला SP फायटर संतोषजी पोळेकर, प्रकाशजी जंगम, दुसऱ्या बाजूला सुशीलजी कदम साहेब. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक जो सुद्धा जाईल गॅप 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 मध्ये 4. इच्छितो की हा खेळाडू आणि या खेळाडू हा नेतो हा सामना जिंकून देऊ शकतो कारण हे त्याचं मैदान आहे. 21 धावा धावफलकावर. येस, ओहो, थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नात एक चांगला बॉल येताना पाहायला मिळालाय. धावफलक जर पाहिलं तर आता 21 वर पाहायला मिळतो. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 35 ची आवश्यकता आहे. बरोबर ना? 16 बॉल आणि 35. मॅच काही संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. SP फायटर एका बाजूला आहेत, मराठा वॉरियर्स एका बाजूला सर आहेत. दुबईवरून कॉल आलाय, दुबईवरून. ओहो, आणखीन एक बॉल लांब 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 जा शोधून आणा. 6. आज अख्ख्या विभागाला वेड लागलंय या क्रिकेटच्या खेळाचं आणि निवाची वाडी सध्या खुश असेल कारण मैदानात खेळतात नितेश कदम. प्रत्येकाला वाटतं आपल्या गावचा खेळाडू मैदानात खेळावा, त्यांनी चांगलं खेळावं, त्यांनी जिंकावं असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या कुटुंबियाला वाटतं. एक कालखंड विलास अंबिके साहेब असा होता, मॅच खेळायला गेले की घरी आल्यावर फटके द्यायचे. आता घरचे सांगतात लिंक पाठवा, आम्ही घरी बसून तुमची मॅच पाहतो. बरोबर ना मंगेश साहेब? वेगात बॉल संधी होती, संधीचं सोनं या ठिकाणी चूक करून बसला बॅटर आणि काय एफर्ट्स दाखवलेत. मुख्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी कामगिरी उंचावत होती परंतु विकेट आली आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार. नेहमीच आम्हाला या ग्रामपंचायतीमधून सहकार्य सर मिळत असतं, प्रेम मिळत असतं. NPL 3 ला या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला जेवण सुद्धा देण्यात आलं होतं. अनेक गावांनी या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी सहकार्य केलं होतं. त्यांचं ऋण आम्ही कधी या ठिकाणी फेडू शकत नाही. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही या मोठ्या स्पर्धेला अगदी उंचावर घेऊन जाऊ शकतो हे मी ठामपणे सांगू शकतो. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय चिंतामणजी कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जाऊया मैदानाकडे जाऊयात. राज शिंदे बॅटिंग साठी आलेले आहेत. उमेश यावेळेला आल्या पहिलाच बॉल हुक केलाय आणि हुक करत असताना 4 धावा बुक सुद्धा केलेल्या आहेत. चौकार. पंचवीस धावांची आवश्यकता.
कमिटी मेंबर आणि संयोजक यांनी एकत्र यायचे समोर. एक धाव घेतली गेली आहे. मॅच चांगली चालली आहे. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 संपतात आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 32 आणि या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 12 बॉलमध्ये 24. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. मजा येते. मजा तर प्रत्येकाला येते. एवढा जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. पाहूयात आज काय होणार. कोण जाणार फायनल मध्ये. रुद्रांश 11 या टीमच्या बरोबर फायनल कोण खेळणार. आयोजकांनी घेतलेली मेहनत, प्रेक्षकांची गर्दी, आता मात्र लगबग चारी बाजूने पाहायला मिळते. हे मैदान एवढं सुंदर आहे म्हणजे मैदानात झाड हे जास्त म्हणजे खूप कमी. मी परेलचं नरेपारचं मैदान, त्यानंतर टिटवेचं मैदान आणि त्यानंतर हे एक मैदान म्हणजे समालोचन करत असताना किंवा खेळत असताना मैदानात असणारी झाडे या 3च मैदानात आतापर्यंत पाहायला मिळाली आणि त्याच्यामधील हे सुंदर मैदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची धर्मशाला, सह्याद्रीची धर्मशाला आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मैदानांपैकी एक काळभैरव मैदान बोरवाडी. या क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे. खेळून सुद्धा मन जिंकता येतात आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा मन जिंकता येतात. खेळताना जेवढी धाकधूक नसते ना, पाहताना तेवढी धाकधूक असते. आमची टीम जिंकावी, आमचं गाव जिंकावं, आमचा मित्र जिंकावा याच्यासाठीची तगमग असते. कधी इकडून तिकडे एरझाऱ्या घालणारे मालक सुद्धा आम्ही पाहिलेत. पाहूया काय होईल. यावेळेला एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने जाईल बॉल. एका बाजूला राज शिंदे आलेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाहायला मिळत आहेत. निवाचीवाडी संघाकडून जर पाहिलं तर नितेश कदम यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय चौथ्या मॅचच्या दिशेने. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हवाई फायर. बॉल किती लांब जाईल याचीच उत्कंठा आहे परंतु जास्त उंचीवर गेलाय आणि विकेट आली आहे. सहाशे पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सुद्धा आमच्या बरोबरने जुडलेत आणि मैदानात सुद्धा हजारो प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडलेले आहेत. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली. नवीन बॅटर मैदानात आलेत. अजूनही 10 बॉल आणि या ठिकाणी 23ची आवश्यकता आहे. मान्यवरांचं होणारं आगमन. दर्शन घाग यांच्याकडून राज शिंदे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असेल. पाहूया. प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं, आपला संघ मालक जिंकावा, आपला आवडता खेळाडू जिंकावा. 10 मध्ये 23. प्रथमेश. ओहो, स्ट्रोक खेळला खरा परंतु इकडे धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात इकडे रनआउटची विकेट. मॅच बनली आहे परंतु विकेट येऊ लागलेले आहेत. होते 3 बॉलमध्ये एकच आलेत परंतु सामना संपलेला नाहीये. एखादा षटकार, एखादा चौकार मॅचचं गणित बदलायला लावेल. नवे तर तो खेळावाच लागेल. यावेळेला समोर उडवलाय बॉल. तिकडे फिल्डर येणार की नाही. बॉल जातोय
सीमा रेषा पार, चौकार. मंचावर खेळतायत दीपकजी रणपिसे साहेब दुबईवरून मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. मॅच चांगलीच रंगात आली आहे. ओ हो चेंडूच्या लाईन मध्येच नाही आले आणि इकडे बॅटर माघारी परत आहेत. आता 7 बॉल मध्ये 19. नक्कीच या ठिकाणी आलेल्या तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण LPL प्रेमी आहात, आपण क्रिकेट या खेळावर प्रेम करणारे तर तमाम प्रेक्षकांचं निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने आपलं हृदयपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण थोड्या वेळामध्ये या ठिकाणी अगोदर आपण पाहिलं तर दुबईवरून आमचे मित्र, आमचे पंचायतीतील सहकारी दीपकजी रणपिसे यांनी या ठिकाणी आम्हाला व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या. हो, आम्ही ही NPL मिस नाही केली, आम्ही पाहतोय. अगदी दुबईला जरी असलो तरी आम्ही अजून गावाला असल्यासारखं फील करतोय. हे मैदान सर सर्वांच्या आवडीचे, हे मैदान सर्वांच्या परिचयाचे आणि अनेक स्पर्धेचं साक्षी राहिलेलं हे मैदान आहे. या मैदानावर प्रेम करणाऱ्या तमाम या ठिकाणी रसिकांचं मी पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. अजून सहकार्य करत राहा आणि प्रेक्षकांना विनंती करेन की आपण मैदानामध्ये या. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, फटका चांगला आहे, निघाला बॉल सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय आणि त्या प्रयत्नात रनआउटची विकेट आली आहे. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे 18. चला, थँक्यू विजय. ग्रामस्थांची या ठिकाणी आता रेलचेल वाढलेली आहे, कारण नितेश कदमचा तो संघ होता, परंतु नितेश कदम बाद झाल्यानंतर काहीशी नाराजी सुद्धा दिसते. तर या ठिकाणी भागाडचे सामाजिक कार्यकर्ते संतोषजी शिर्के साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. NPL 4 च्या वतीने या ठिकाणी संतोषजी शिर्के साहेब भागाड विभागातील सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान. 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18ची आवश्यकता आहे. बरोबर सूरज मानकर साहेब, पुष्पगुच्छ घेऊन या आपण. चला, पोडियम थोडस खाली करायचं आपण. सर्वांना विनंती आहे, महेशजी कोंडेकर आपणास विनंती करतो, या ठिकाणी सत्कार मूर्तींचा आपण सत्कार करून घ्यायचा आहे. काका शेवटची ओव्हर 6 मध्ये 18. जर का पहिल्या 1-2 बॉलवर षटकार आला, मजा येईल या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल, बॅटची कडा पाठीमागे गेलाय, अडवला जातोय. नको धन्यवाद साहेब. यस, आपले मान्यवर देखील तेवढेच महत्वाचे आहेत. यस, परंतु आपण फक्त 4 बॉल बाकी आहेत, 4-5 बॉल बाकी, त्याच्यानंतर पुन्हा मान्यवरांच्या स्वागत करतो. त्यांचंही स्वागत महत्वाचंच आहे. संदीप सर, जाऊयात मॅचच्या दिशेने. येईल का षटकार, येईल का चौकार, प्रयत्न करावे लागतील यावेळेला. यस, मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला झालाय. बॉल सीमारेषा पार, 6 षटकार. परंतु आता मात्र यस, 4 बॉल मध्ये 11. आणि आता खरोखर हा सामना काही बसून कॉमेंट्री करायचा राहिलेला नाहीये. हाही सामना आता जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झाल्यासारखा वाटतोय. पाहूया काय होणार. एका बाजूला मराठा वॉरियर्स, एका बाजूला SP फायटर. काय षटकार खेळलाय
आशिष तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आले हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. आणि आता 4 मध्ये 11 फायनल मध्ये कोण जाणार याची उत्कंठा. हे मराठा वॉरियर्स एसपी फायटर कोण जिंकणार याची चर्चा. सूरज बॉलिंग साठी समोर आशिष आहेत. आणखी एक फटका समोर खेळला गेलाय, परंतु त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये अडला देखील जातोय. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 ची आवश्यकता आहे. काय होणार? प्रेक्षकांची प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळते. सेमी फायनलचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जर का इकडे षटकार चौकाराला आणखी मजा येईल. मराठा वॉरियर्स एका बाजूला आहेत, ते म्हणत असतील नको इकडे षटकार चौकार, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एसपी फायटर म्हणत असतील यार 1 6 किंवा 4 येऊ देत. एका विकेटला 1000 रुपये अच्युत तोंडलेकर यांच्याकडून. क्या बात आहे. विकेट साठी 1000 रुपयाचा पुरस्कार. माझ्या मते बॅटिंग वाले 6 साठी सुद्धा 1000 काय 1500 द्यायला तयार असतील कदाचित. पाहूया काय होईल, मजा येणार आहे. तोंडलेकर साहेबांनी तर मन जिंकून घेतली, एवढं प्रोत्साहन दिलंय या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना. 3 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं यस 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 10 ची आवश्यकता आहे. 1 षटकार 1 चौकार गणित बदलेल, 1 विकेट सुद्धा गणित बदलेल. नक्कीच आपण आहे ना स्वतःची बॅट स्वतःकडेच ठेवायची आहे, आपसमध्ये चेंज करू नका. 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं धगधग 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 धगधग. आपली स्वतःची सर बॅट घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी प्रत्येक बॉल नंतर दोन्ही बॅट्समॅन बॅट चेंज नाही करू शकत. यस जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. थरार रंगलाय क्रिकेटचा. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणार हे दर्जेदार असं मैदान आणि NPL. यावेळेला स्टो खेळलाय, बॉल मात्र कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झालाय, परंतु पाहायचंय थोडस संत गतीने या धावा घेतल्या गेलेल्या आहेत. कदाचित 3 रन इकडे झाल्या असत्या, परंतु 2च मिळत आहेत. आणि आता जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 8 ची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाहीये. संपूर्ण प्रेक्षकांना विनंती आहे, ही स्पर्धा आणि ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजूयात. क्रिकेटचा थरार आहे आणि क्रिकेटचा थरार रंगतो ना, आपल्याला सुद्धा मजाच येते. तीच मजा या ठिकाणी आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेट. अविनाशजी नलावडे साहेब आराध्य फायटरचे संघ मालक, आपलंही स्वागत. यावेळेला फटका खोलवा टप्प्याचा बॉल, 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न फिल्डिंगला जबाब, परंतु बॉल सीमा रेषा पार 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 चौकार. आणि 3 धावून काढल्या तर मात्र सुपर ओव्हर होऊ शकते. NPL एका बाजूला बॅटिंग साठी आशिष आहेत, समोर सूरज. पाहूया काय होईल. आशिष यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच. हो हो जबरदस्त मॅच आणि मराठा वॉरियर काय खेळलेत या ठिकाणी. एसपी फायटर सुद्धा, परंतु बाजी मारली आहे मराठा वॉरियरने. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. क्रिकेटचा विजय आहे मराठा वॉरियर फायनलला.